नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विश्व इंग्लिश अकॅडमीमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण इंग्रजीच्या स्टोरीज ऑन स्ट्रिंग्स या सुंदर धड्याचे स्पष्टीकरण शिकणार आहोत. इंडिया इज अ लँड ऑफ कलरफुल अँड एक्साइटिंग पपेट ट्रेडिशन्स फाउंड इन एव्हरी कॉर्नर ऑफ आवर कंट्री, नॉर्थ, साऊथ, ईस्ट अँड वेस्ट. या परिच्छेदात लेखक भारतातील बाहुल्यांच्या समृद्ध परंपरेची ओळख करून देतो. तो म्हणतो, भारत हा विविध संस्कृती, कला आणि परंपरांनी नटलेला देश आहे. आपल्या देशाच्या उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम अशा प्रत्येक भागात वेगवेगळ्या प्रकारचे बाहुल्यांचे खेळ आढळतात. प्रत्येक प्रदेशाची स्वतःची वेगळी कला, शैली आणि परंपरा आहे. Each region has its own special style of puppets that tells wonderful stories. In the north, especially Rajasthan, the bright and dancing Kathputli puppets perform tales of brave kings and clever queens. लेखक सांगतो, भारतातील प्रत्येक प्रदेशात बाहुल्यांचा स्वतःचा एक खास प्रकार आहे. या बाहुल्यांच्या माध्यमातून अनेक सुंदर कथा सादर केल्या जातात. उत्तर भारतात, विशेषतः राजस्थानमध्ये कठपुतली हा बाहुल्यांचा खेळ खूप प्रसिद्ध आहे. या कठपुतल्या रंगीबेरंगी कपडे घातलेल्या असतात आणि दोऱ्यांच्या साहाय्याने नाचवल्या जातात. या कठपुतल्या शूर राजे, पराक्रमी योद्धे आणि हुशार राण्यांच्या कथा अतिशय सुंदर पद्धतीने सादर करतात. The south states like Karnataka and Tamil Nadu are famous for Bomalattam puppets. These puppets are large, beautifully carved and made with great skill. आता लेखक दक्षिण भारतातील बाहुल्यांच्या खेळाबद्दल माहिती देतो. कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यामध्ये बोमलट्टम या बाहुल्या प्रसिद्ध आहेत. या बाहुल्या आकाराने मोठ्या असतात. त्यांच्यावर अतिशय सुंदर कोरीव काम केलेले असते. कुशल कारागीर मेहनतीने आणि कलात्मकतेने या बाहुल्या तयार करत असतात. त्यामुळे या बाहुल्या दिसायला खूप आकर्षक वाटतात. ट्रेडिशनली, Bomalattam was used in temple festivals and village gatherings to tell stories from Ramayana, Mahabharata and local legends. पूर्वी मंदिरातील उत्सव, गावांतील जत्रा, मेळावे या सगळ्यांमध्ये बोमलट्टम बाहुल्यांचे खेळ सादर केले जात असत. या खेळाच्या माध्यमातून रामायण, महाभारत तसेच स्थानिक लोककथा लोकांपर्यंत पोचवल्या जात असत. Because the puppets could move their hands, head and even eyes very smoothly, they were used to teach moral values and entertain people during celebrations. या परिच्छेदात लेखक बोमलट्टम बाहुल्यांचे एक खास वैशिष्ट्य सांगतो. या बाहुल्या इतक्या कुशलतेने तयार केलेल्या होत्या की ते आपले हात, डोके आणि अगदी डोळेसुद्धा अगदी सहजपणे हलवू शकतात. त्यामुळे त्या खऱ्या माणसांसारख्या जिवंत वाटतात. याच कारणामुळे सण आणि उत्सवांच्या वेळी या बाहुल्यांच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन केले जात असे. याचबरोबर चांगले वर्तन, प्रामाणिकपणा, आदर, दयाळूपणा आणि इतर नैतिक मूल्येही लोकांना बाहुल्यांच्या खेळाच्या माध्यमातून शिकवली जात असत. म्हणजेच या खेळातून मनोरंजनाबरोबरच शिक्षणही दिले जात होते. The performers believed that these puppets brought blessings and joy wherever they were shown. या परिच्छेदात कलाकारांच्या श्रद्धेबद्दल माहिती सांगितली आहे. बाहुल्यांचे खेळ सादर करणाऱ्या कलाकारांचा असा विश्वास होता की ज्या ठिकाणी हे खेळ दाखवले जातात त्या ठिकाणी आनंद, सुख आणि देवाचे आशीर्वाद मिळत असतात. इन आंध्र प्रदेश, the shining leather Tholu Bomalatta puppets create magical shadow pictures on a white screen. Traditionally,
Tholubomalata was used to tell the sacred stories, especially episodes from the Ramayana. लेखक आपल्याला आंध्र प्रदेशातील थोलुबोमलट्टा या प्रसिद्ध सावली बाहुल्यांच्या खेळाची माहिती देतो. या बाहुल्या चामड्यापासून तयार केलेल्या असतात. त्यांच्या मागे दिवा किंवा प्रकाश ठेवला जातो. समोर पांढरा पडदा असतो. त्यामुळे पडद्यावर बाहुल्यांच्या सुंदर सावल्या दिसत असतात. हा देखावा अतिशय आकर्षक आणि जादुई वाटतो. या सावलीतील बाहुल्यांच्या खेळातून विशेषतः रामायणातील पवित्र कथा लोकांना दाखवल्या जात असत. Through the glowing shadows, music, and expressive movements, they taught people important lessons about good behavior, kindness, bravery, and truth. या परिच्छेदात या बाहुल्यांच्या खेळाचे महत्त्व सांगितले आहे. चमकणाऱ्या सावल्या, मधुर संगीत आणि बाहुल्यांच्या सुंदर हालचाली यांच्या मदतीने लोकांना अनेक चांगले संदेश दिले जात असत. या खेळातून लोकांना चांगले वर्तन कसे असावे, दयाळू कसे राहावे, संकटात धैर्याने कसे उभे राहावे आणि नेहमी सत्याची साथ कशी द्यावी हे शिकवले जात असे. The shadow puppets were also believed to please the village deities and bring harmony to the community. या परिच्छेदात लेखक सावली बाहुल्यांच्या खेळाविषयीच्या श्रद्धेबद्दल सांगतो. त्या काळी लोकांचा असा विश्वास होता की हे सावली बाहुल्यांचे खेळ सादर केल्यामुळे गावातील देवता प्रसन्न होतात. त्यांच्या कृपेने गावात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. In Odisha and Bengal, these tiny rod puppets slide, jump, and twist in funny ways. These wonderful puppets sing, dance, act, and even teach us beautiful stories from India's rich culture. आता लेखक आपल्याला ओडिशा आणि बंगालमधील रॉड पपेट्स म्हणजेच काठीच्या साहाय्याने चालवल्या जाणाऱ्या बाहुल्यांबद्दल माहिती देतो. या छोट्या बाहुल्या कधी जागेवरून सरकतात, कधी उड्या मारतात, कधी मजेशीर पद्धतीने वळण घेतात. या बाहुल्या गाणी गातात, नाचतात, अभिनय करतात आणि भारताच्या समृद्ध संस्कृतीतील अनेक सुंदर कथा प्रेक्षकांना सांगत असतात. Watching a puppet show feels like seeing a fairy tale come alive. Puppet shows are not only interesting but also full of fun and surprises. या परिच्छेदात लेखक बाहुल्यांचे खेळ पाहण्याचा आनंद व्यक्त करतो. बाहुल्यांचा खेळ पाहताना एखादी परीकथा आपल्या डोळ्यासमोर जिवंत झाली आहे असे वाटते. बाहुल्यांच्या हालचाली, संगीत आणि कथा यामुळे संपूर्ण वातावरण खूप रंगतदार बनते. म्हणूनच बाहुल्यांचे खेळ केवळ मनोरंजक नसतात, त्यामध्ये भरपूर मजा, आनंद आणि अनेक आश्चर्यकारक प्रसंगही असतात. Sometimes the puppets do silly things that make everyone laugh. Imagine a puppet king who keeps dropping his crown again and again, or a puppet parrot that talks non-stop until even the puppeteer acts tired. या परिच्छेदात लेखक बाहुल्यांच्या खेळातील मजेशीर प्रसंगांचे वर्णन करतो. पहिल्यांदा तो राजा असलेल्या बाहुलीचे वर्णन करतो. कधी एखादा बाहुला राजा वारंवार त्याचा मुकुट खाली पाडतो, तर कधी एखादा बाहुला पोपट सतत बोलतच राहतो. तो इतका बोलतो की बाहुल्या चालवणारा कलाकार सुद्धा थकल्यासारखा अभिनय करतो. अशा विनोदी प्रसंगांमुळे प्रेक्षकांना खूप हसू येते आणि संपूर्ण कार्यक्रम आणखी रंगतदार बनतो. In some shows, a puppet suddenly sneezes loudly and the audience bursts into giggles. या परिच्छेदात लेखक बाहुल्यांच्या खेळातील आणखी एका मजेशीर प्रसंगाचे वर्णन करतो. काही बाहुल्यांच्या खेळामध्ये
एखादी बाहुली अचानक मोठ्याने आची अशी शिंकते. हा प्रसंग इतका अनपेक्षित असतो की प्रेक्षकांना मोठ्याने हसू येते. विशेषतः लहान मुलांना हा प्रसंग खूप आवडतो आणि संपूर्ण सभागृहात आनंदाचे वातावरण तयार होते. A naughty puppet may try to escape from the stage, and the puppeteer quickly pulls the strings to catch it before it runs away. या परिच्छेदात लेखक आणखी एका गमतीशीर प्रसंगाचे वर्णन करतो. कधी एखादी खोडकर बाहुली रंगमंचावरून पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्याचा अभिनय करते, तेव्हा बाहुल्या चालवणारा कलाकार लगेच तिचे दोरे ओढतो आणि ती पळून जाण्यापूर्वीच तिला पकडतो. These funny moments make puppet shows exciting because you never know what the puppet will do next. That is why puppet forms of India continue to entertain children and adults alike, keeping our old traditions alive in a joyful and playful way. या शेवटच्या परिच्छेदात लेखक या धड्याचा मुख्य संदेश सांगतो. बाहुल्यांच्या खेळात असे अनेक मजेशीर आणि अनपेक्षित प्रसंग घडत असल्यामुळे प्रत्येक क्षणी प्रेक्षकांची उत्सुकता वाढत जाते. पुढच्या क्षणी बाहुली काय करेल याचा अंदाज कोणालाच येत नाही. त्यामुळे प्रत्येक खेळ खूप रोमांचक आणि आनंददायी वाटतो. याच कारणामुळे भारतातील विविध प्रकारचे बाहुल्यांचे खेळ आजही लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्वांचे मनोरंजन करत आहेत. त्याचबरोबर आपल्या प्राचीन परंपरा, लोककला आणि सांस्कृतिक वारसा आनंदी आणि खेळकर पद्धतीने पुढील पिढीपर्यंत पोहोचवत आहेत. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच सोप्या आणि दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.